तुम्ही पाहताय महाराष्ट्र देशा। बातमी आहे बारामतीमधल्या पावसाची। बारामतीमध्ये पावसानं तुफान हजेरी लावली। अशातच काल रात्री नीरा डावा कालवा फुटल्यानं बारामती अक्षरशः पाण्याखाली गेली। कालव्याचं पाणी पालखी महामार्गावर आल्यानं काटेवाडी भवानीनगर हा रस्ता बंद करण्यात आला। या पूरग्रस्त भागाची उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सकाळी पाहणी केली। कालवा फुटल्यानं आजूबाजूच्या परिसरातील शेतीलाही मोठ्या प्रमाणात फटका बसला। तिकडे पेन्सिल चौकाजवळ 2 धोकादायक इमारतींमधील कुटुंबियांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आलं, तर दौंडमध्ये पुणे आणि सोलापूर महामार्ग देखील पाण्याखाली गेला। अजित पवार बारामतीमध्ये पाहणीसाठी गेले असताना त्यांनी आईची भेट घेतली। यावेळी 51 वर्षांमध्ये आईनं एवढा पाऊस पडला नसल्याचं सांगितलं। आता माझी आई 87 वर्षाची आहे। ती 18 वर्षाची असताना तिचं लग्न झालं। ह्या गोष्टीला जवळपास 51 वर्ष झाली। 70 नाही रे, 51 वर्ष झाली ती इथं आली लग्न होऊन। ती मला सांगत होती, सकाळी मी तिला पण डेकळवाडीत गेलो तेव्हा भेटायला गेलो होतो। ती म्हणली, अजित गेल्या 51 वर्षात एवढा पाऊस ठराविक काळात झालेला माझ्या तरी पाहण्यात नाही। रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे बारामतीमधल्या अनेक लहान व्यावसायिकांचं नुकसान झालं। तिथे काय परिस्थिती आहे याचा आढावा घेतलाय जयदीप भगतनं। पाहूया। कॅनल फुटल्यानंतर ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांचं नुकसान झालं, त्याच पद्धतीनं काही व्यावसायिकांचं देखील नुकसान झालेलं आहे। संत तुकाराम महाराज राष्ट्रीय पालखी महामार्गावरती या ठिकाणी व्यवसाय करत असणारे 2 उद्योजक आणि तसेच अन्य काही उद्योजक आहेत, त्यांचं देखील नुकसान झालेलं आहे। या ठिकाणी आपल्यासोबत चौधरी आहेत, त्यांच्याशी बातचीत करूयात। कधी हॉटेल सुरू केलं होतं? 3 महिने झाले सर। 3 महिने झाले हॉटेल चालू करून मी नाही म्हणलं तर 7 ते 8 लाख रुपये गुंतवलेले। काल दुपारी अचानक 2:30च्या दरम्यान थोडा पाऊस पडत होता। म्हणजे पाऊस तर चालूच होता 3 दिवस झालं। त्याच्यानंतर त्या कॅनलचं थोडंसं वरून पाणी खाली येत होतं आणि एकदम कॅनल फुटला त्याच्यामुळे सगळं पाणी माझ्या सगळ्या खुर्च्या, टेबल, आतले सगळे भांडे, गॅस सिलेंडर, शेगडी वगैरे सगळं वाहून गेलेलं। म्हणजे नाही म्हणलं तर 90% माझं सगळं नुकसान झालं। सगळं पडलंय आतून, सगळं नुकसान झालेलं। आताही त्या आतमधून पाणी वाहते हॉटेलमध्ये? आतमध्ये सगळा गाळ आहे। मी जाऊन बघितलं, पाठीमागच्या साईडने रस्ता आहे, आतमध्ये नाही ना म्हणलं तू गुडघे एवढा गाळ आहे सगळा आतमध्ये। पण काल कॅनल फुटल्यामुळे माझं आतमध्ये 5 लाखाच्या मशीन आहेत, गाड्यांचं दोरी चेक करायच्या, त्यात सगळं पाणी गेलेलं आहे। त्यामुळे माझं खूप मोठं नुकसान झालेलं आहे। 5 लाख रुपये मी बँकेकडून कर्ज घेतलेलं, ते आताशी फेडूस तर हे झालं। किती दिवस झालं ते सुरू केलं? 1च महिन्यात चालू झालेलं। अशा पद्धतीने बघू शकतो की कॅनल फुटल्यानंतर सगळं पाणी जे आहे ते या हॉटेलमध्ये गेलं, तशाच पद्धतीनं या PUC सेंटरमध्ये गेलं आणि त्याच पद्धतीनं त्या तिकडे देखील 1, 2, 3 हॉटेल आहेत किंवा व्यावसायिक आहेत, त्यांचं देखील मोठं नुकसान झालं असल्याचं या व्यावसायिकांकडून सांगितलं जाते। कॅमेरा पर्सन विजय राऊत सह जयदीप भगत, ABP माझा, बारामती।